नमस्कार. आजचा आपला विषय आहे मेडिकल नेग्लिजन्स म्हणजेच वैद्यकीय निष्काळजीपणा. डॉक्टरकडून चूक झाली तर काय? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेसाठी हे सगळं लक्षात कसं ठेवायचं? चला सुरू करूया. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. आपण डॉक्टरांना देवाचं रूप मानतो, पण त्यांच्याकडूनही चूक होऊ शकते, बरोबर? मग अशा वेळी आपला कायदा काय करतो? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणजे काय ते समजून घेऊ. मग यातल्या 2 प्रकारच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत ते पाहू. यानंतर एक खूप गाजलेला एक ऐतिहासिक खटला आपण अभ्यासणार आहोत. त्या निकालाने काय बदललं? आणि हो, शेवटी परीक्षेसाठी एक खास माइंड मॅप म्हणजे एक परफेक्ट उत्तर कसं तयार करायचं याचा हा रोडमॅप आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाण्याआधी तो विषय नेमका काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखादा डॉक्टर किंवा हॉस्पिटल जे एक स्टँडर्ड मेडिकल केअर द्यायला पाहिजे ते देण्यात कमी पडतं आणि त्यामुळे रुग्णाला काही इजा होते किंवा दुर्दैवाने मृत्यू होतो, त्यालाच मेडिकल नेग्लिजन्स म्हणतात. आता हे निष्काळजीपणा कोर्टात सिद्ध करायचं असेल तर 5 महत्वाचे घटक सिद्ध करावे लागतात. हे एखाद्या साखळीसारखं आहे. एक जरी कडी तुटली तरी चालत नाही. पहिली गोष्ट, काळजी घेण्याचं कर्तव्य म्हणजे डॉक्टरची ती ड्युटी आहे. मग त्या कर्तव्याचा भंग झाला का, म्हणजे त्यांनी ती ड्युटी नीट पार पाडली नाही, त्यामुळे रुग्णाला इजा किंवा नुकसान झालं का, आणि हो, या चुकीचा आणि त्या नुकसानीचा थेट संबंध असायला हवा. हे सगळं सिद्ध झालं की मग येतात त्याचे कायदेशीर परिणाम. पण ही जी जबाबदारी आहे ना, ती 2 वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. आता ते प्रकार कोणते आहेत ते पाहूया. हा फरक समजून घेणं परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आहे. बघा, एक आहे दिवाणी म्हणजेच सिव्हिल लायबिलिटी आणि दुसरी आहे फौजदारी म्हणजेच क्रिमिनल लायबिलिटी. दिवाणीचा मुख्य उद्देश काय? तर नुकसान भरपाई मिळवून देणं. इथे पुराव्यासाठी शक्यतेचा आधार म्हणजे बॅलन्स ऑफ प्रॉबॅबिलिटीज पुरेसं असतं. म्हणजे चूक झाली असण्याची शक्यता जास्त आहे एवढं दाखवणं पुरेचं आहे. पण फौजदारी जबाबदारीमध्ये उद्देश असतो शिक्षा देण्याचा. आणि इथे चूक अत्यंत गंभीर म्हणजे ग्रॉस नेग्लिजन्स स्वरूपाची होती हे भक्कम पुराव्यानिशी म्हणजे शंकेच्या पलीकडे जाऊन सिद्ध करावं लागतं. आणि याचा परिणाम थेट तुरुंगवास आणि दंड. आणि याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की प्रत्येक वैद्यकीय अपयशासाठी डॉक्टरांना गुन्हेगार ठरवून तुरुंगात नाही टाकता येणार. म्हणजे एक साधी चूक आणि एक गुन्हेगारी स्वरूपाची गंभीर चूक यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हाच फरक एका ऐतिहासिक खटल्याने अगदी स्पष्ट करून सांगितला. आणि तोच ऐतिहासिक खटला आता आपण पाहणार आहोत, ज्याने भारतातल्या वैद्यकीय कायद्याला एक नवी दिशा दिली. डॉक्टर जेकब मॅथ्यू विरुद्ध पंजाब राज्य. तर गोष्ट आहे 1995 सालची. लुधियानाच्या प्रसिद्ध CMC हॉस्पिटलमध्ये जीवनलाल शर्मा नावाच्या एका रुग्णाला ॲडमिट केलं होतं. त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. त्या दिवशी संध्याकाळी काय घडलं ते जरा बघा. शर्माजींची तब्येत अचानक जास्तच बिघडली. त्यांच्या मुलाने डॉक्टरांना बोलवायला धावपळ केली. डॉक्टर जेकब मॅथ्यू यांना पोहोचायला साधारण 25 मिनिटं लागली. पण जेव्हा ते पोहोचले तेव्हा एक भयानक गोष्ट लक्षात आली. रुग्णासाठी आणलेला ऑक्सिजन सिलेंडर रिकामा होता आणि दुर्दैवाने दुसरा सिलेंडर वेळेवर मिळू शकला नाही आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे श्री शर्मा यांचं निधन झालं. या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर साहजिकच शर्मा यांच्या कुटुंबियांनी डॉक्टर जेकब मॅथ्यू यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला. कलम 304 म्हणजेच निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणणे. आणि हे प्रकरण मग पुढे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. आता सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये काय निर्णय दिला? या निकालाने कायद्याच्या पुस्तकात एक नवीन पानच जोडलं गेलं. चला पाहूया नेमकं काय बदललं. या संपूर्ण निकालाचा केंद्रबिंदू होता एकच शब्द, अत्यंत गंभीर. इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात ग्रॉस. सुप्रीम कोर्टाने इथेच तो फरक स्पष्ट केला. फौजदारी कारवाई करायची असेल तर चूक साधीसुधी असून चालणार नाही, ती अत्यंत गंभीर म्हणजे ग्रॉस असली पाहिजे. कोर्टाने काय काय मुद्दे मांडले ते पाहूया. 1. कोर्टाने मान्य केलं की प्रत्येक मेडिकल ट्रीटमेंटमध्ये धोका असतोच. 2. फौजदारी कारवाई तेव्हाच करता येईल जेव्हा निष्काळजीपणा अत्यंत गंभीर किंवा बेपर्वा असेल, म्हणजे डॉक्टरांनी रुग्णाच्या जीवाची अजिबातच पर्वा केली नाही असं दिसायला हवं.
3. या केसमध्ये ऑक्सिजन सिलेंडर रिकामा असणं ही डॉक्टर मॅथ्यूजची वैयक्तिक चूक नव्हती, तर ती हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची चूक होती. आणि याच कारणांमुळे डॉक्टर जेकब मॅथ्यू यांची या फौजदारी आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निकालाचा सगळ्यात मोठा आणि दूरगामी परिणाम काय झाला तर यामुळे डॉक्टरांना विनाकारण होणाऱ्या फौजदारी खटल्यांपासून एक प्रकारचं संरक्षण मिळालं, जेणेकरून ते दबावाखाली न येता अधिक चांगल्या प्रकारे आपलं काम करू शकतील. चला आता येऊया आपल्या शेवटच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे सगळं इतकी माहिती लक्षात कशी ठेवायची? त्यासाठीच हा सोपा माइंड मॅप आहे. बघा, हे किती सोपं आहे. आपला मेन टॉपिक आहे वैद्यकीय निष्काळजीपणा. याच्या 2 मुख्य शाखा. एक, दिवाणी जबाबदारी, जिचा शेवट होतो नुकसान भरपाईमध्ये, आणि दुसरी, फौजदारी जबाबदारी, जिचा परिणाम तुरुंगवास असू शकतो. पण फौजदारीसाठी एक अट आहे, ती म्हणजे निष्काळजीपणा अत्यंत गंभीर हवा. आणि हा महत्त्वाचा नियम कोणत्या केसने घालून दिला? बरोबर, डॉक्टर जेकब मॅथ्यू खटला. आणि त्याचा परिणाम काय? डॉक्टरांना संरक्षण. पाहिलं? सगळे महत्त्वाचे मुद्दे एकाच चित्रात कसे बसले आहेत? तर परीक्षेमध्ये या विषयावर प्रश्न आला की हा माइंड मॅप डोळ्यासमोर आणा. मग बघा, एकही पॉइंट सुटणार नाही आणि उत्तर अगदी मुद्देसूद लिहिता येईल. आणि जाता जाता एक प्रश्न, या कायद्यामुळे रुग्णांचे हक्क आणि डॉक्टरांना मिळणारं संरक्षण यात एक योग्य बॅलन्स, एक संतुलन साधलं गेले आहे असं वाटतं का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. तर वैद्यकीय निष्काळजीपणावरचं हे विश्लेषण परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे. हे उपयुक्त वाटलं असेल तर लाईक करायला विसरू नका. असेच कायदेशीर विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, जे मित्र परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हे विश्लेषण नक्की पोचवा. भेटूया लवकरच एका नवीन विषयासह.